सिक्युरिटी. हा मॅडम बोला. ती स्वीटू माहिती आहे ना, आपल्याकडे राहायची. हो मॅडम ओळखतो. ती आणि तिची आई नलू आपल्या बंगल्यात घुसायचा प्रयत्न करतील. मोठ्या मॅडमची बेस्ट फ्रेंड आहे म्हणून तुम्हाला सांगायचाही प्रयत्न करतील. त्यांना बंगल्यात येऊ द्यायचं नाही. काहीही झालं तरी त्यांच्यासाठी बंगल्याचा दरवाजा उघडायचा नाही. कळतंय? हो मॅडम समजलं. हो मॅडम कुठे निघालात? मला आत जायचंय दादा. मॅडम तुम्ही आत नाही जाऊ शकत. ओम ओम हो मॅडम तुम्ही आत नाही जाऊ शकत, प्लीज निघा. हो दादा तू भाचा आहे माझा. शकू मॅडम आहेत ना, माझी मैत्रीण आहे ती. माहिती आहे मला, प्लीज पण तुम्ही आत नाही जाऊ शकत. तुम्ही निघा बाहेर. ओम मॅडम ऐका. ओम हो मॅडम. ओम हो मॅडम नाही, तुम्ही निघा प्लीज. हो दादा असं काय करताय तुम्ही? अहो मी ओळखते त्यांना. हो माहिती आहे मॅडम, निघा तुम्ही बाहेर. हो दादा. अहो नाही जाऊ शकत तुम्ही आतमध्ये. तुम्ही निघा. काय नलू मावशी तू अशी अचानक कशी काय आणि इथं काय करतेस? चल ना आतमध्ये चल. पण सर काय झालं? मावशी ती माझी. सॉरी सर. चल. आई तुला बघून एकदम खुश होईल ना. तिला भेटायला आलीस? नाही तुला भेटायला आले. ओम मला जरा तुझ्याशी बोलायचं. का नलू मावशी? एनिथिंग सिरियस? सांग ना. ओम मला माफ कर. ए तू मी खूप परीक्षा घेतली तुम्हा दोघांच्या प्रेमाची. ओम मला दिसत होत तुम्ही खूप चांगले मित्र झाले आहात. एकमेकांची काळजी घेऊ लागले आहात, करू लागले आहात. मला हेही माहित होतं की खूप चांगला मुलगा आहेस तू, खूप शहाणा आहेस, खूप समजूतदार आहेस. पण माझ्या मनात जे जे आलं ते मी तुला करायला सांगितलं, अट घातली. पण काय करू? एक आई म्हणून मला खूप काळजी वाटत होती. मला खात्री वाटत नव्हती की उद्या कुठल्याही परिस्थितीत तू स्वीटूला सांभाळू शकशील की नाही. मावशी इट्स ओके. नाही बाळा, ओके नाही. तू स्वीटूची जबाबदारी घ्यायला सक्षम आहेस की नाही हे पाहत राहिले. पण मी हे विसरले की माझी स्वीटू ती जबाबदारी पेलायला सक्षम आहे की नाही हे पाहायला हवं होतं ना. हो तिच्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा आणि माझ्या तुझ्याकडून असलेल्या अपेक्षा हे वेगवेगळ्या होत्या. कदाचित चुकीच्या होत्या असं म्हणेन मी. ओ माझी तुझ्याकडून एक आई म्हणून एवढीच अपेक्षा होती की तू माझ्या स्वीटूची काळजी घ्यावीस, तिला खूप प्रेम द्यावंस, तिला आनंदी ठेवावंस. कितीही कठीण परीक्षा आली ना तर तू तिचा साथ द्यावंस. पण हेच तू देत आलायस ना आजवर. हे कसं विसरले मी? ओम तुला बघितल्यावर ना माझ्या स्वीटूच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. तुला त्रास झाला ना की तिच्या डोळ्यात येणारं पाणी सगळं सांगून जात. असे ह्यालाच प्रेम म्हणतात ना. मग हे प्रेम मला का नाही दिसलं? तुमची ही प्रेमाची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही रे मी. ओम मला माफ कर. ए तू नाही खरंच माफ कर. माझ्या स्वीटूच्या काळजीत मी इतकी हरवून गेले होते ना की तू पण माझाच आहेस हे विसरून गेले रे मी. स्वार्थी झाले. नको. एक आई म्हणून ना मी फक्त माझ्या मुलीचा विचार केला, पण एक मावशी म्हणून मी माझ्या ओमचा नाही विचार केला. पण आता माझ्या मुलांचा आनंद कशात आहे कळलंय मला, पटलंय. आता माझ्या मुलांच्या आनंदाच्या आड मी नाही आहे. सगळं तुमच्या मनासारखं. म्हणजे चल. ओहो
डार्लिंग. यू लुकिंग सो प्रिटी. अरे नलू मावशी, तू इथे हाय, कैसे हो? बरी. तू इथे कशी काय माझ्याशी बोलायला आली असेल? नाही, तुझ्याशी नाही, घरच्या मोठ्यांशी बोलायला आले मी. अगं शकू कुठे आहे? आणि तुझे डॅडी आहेत ना? आहेत. मैं बुला के लाता हूं नलू मावशी. एक मिनट. मम्मी जी, मम्मी जी, ओ डैडी जी. हाँ ओ नलू मावशी आई है. काय? चलो चलो जल्दी. कर शकू, कर ना नलू. तू सकाळी सकाळी इथे सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. मी जरा महत्वाचं बोलायला आले. नमस्कार भाऊजी. नमस्कार. तुम्हाला हिच्याशी बोलायचं असेल? नाही नाही, दोघांशी बोलायचं मला. तुम्ही बसा ना, बसा ना नलू. बस ग, बस. मुंबई, ये नलू मौसी को मम्मी जी से क्या बात करनी है? ओके, मला पण नाही माहिती. इकडे. मी एकदा ओमला म्हणाले होते की लग्नाची बोलणी ही मोठ्यांसोबत होतात. लग्नाची बोलणी? हो भाऊजी, म्हणजे ओम आणि स्वीटूच्या मैत्रीबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे. आमची स्वीटू इथे राहिली आहे. तुम्ही सगळे तिला अगदी छान ओळखता. ओमही आमच्या घरात सगळ्यांचा लाडका आहे. भाऊजी, शकू, तुमच्या ओमसाठी मी माझ्या मुलीचं म्हणजेच अवनीचं स्थळ घेऊन आले. ही सोयरीक मोठ्यांच्या संमतीनं व्हावी असं मला वाटतं. आमच्या घरी सगळ्यांना मान्य आणि या दोघांच्या मागे त्यांचे आशीर्वाद आहेत. तुम्हीही या नात्याला संमती देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा. अगं नलू, काय बोलतेस तू? तू आता माझं आणि स्वीटूचं बोलणं केलंस? हो हो हो, मी तुझ्या आणि स्वीटूच्या लग्नाबद्दल बोलले आता. थँक्यू सो मच नलू मावशी. थांब थांब, मी पाया पडतो. अरे अरे अरे, हो हो. रॉकी यार. मग ही सोयरीक तुम्हाला मान्य आहे का? अरे म्हणजे काय मान्य आहे? डॅडी, ही सोयरीक मला मान्य आहे. येस. ओ क्या बात है डैडी जी, एकदम भले भले. हाँ, मुआ! मला माहित होतं की तुम्ही हो म्हणाल, म्हणून मी पेड्यांचा बॉक्स आधीच घेऊन आले. अरे वा, विहीणबाई अगदी तयारीत आलेल्या आहेत. दीप्ते. आलोच. एक मिनिट, स्वीटूला फोन करतोय? हा. नाही नाही, तिला काहीच सांगू नको शकू. स्वीटूला यातलं काहीच माहित नाहीये. आ? ऐक ना शकू, तुम्ही आज आमच्या घरी या ना, म्हणजे माझ्या मुलीला बघायला या ना. तिकडेच आपण लग्नाची बोलणी पण करू. हो, अच्छा 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 अच्छा, बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे काय? हो, मुलीला बघायला येणार बाबा. तिला चहा पोहे बनवता येतात का? ती चालते कशी, बोलते कशी, वागते कशी, विणकाम भरतकाम येतं की नाही, हे सगळं बघायला पाहिजे की नाही? मोमो, मोमो डार्लिंग, मोमो. मालविका, पेढा. अगं, ही न्यूज ऐकूनच मला इतका आनंद झालाय. या मिठाई पिठाईची खरंच काही गरज नाहीये. आय एम रिअली सो हॅपी. पण
पण आता घरी जाऊन सगळ्यांना ही न्यूज सांगायची असेल ना. चल चल मी येते तुला सोडायला बाहेरपर्यंत. थांब थांब नलू, अगं चहा कॉफी काहीतरी घेऊन जा, मी गोडाचा चिडा करते पटकन हा. ए मॉम मॉम. हा अगं बघ ती पण नको नकोच म्हणते. आता जुहू पासून अंबरनाथ पर्यंत पोहोचायचं, सगळ्यांना ही गुड न्यूज द्यायची, किती वेळ लागेल? पोटात राहणार आहे का तुझ्या? ए मग तिची जाण्याची व्यवस्था कर गं. मी नलू, सांभाळून जा. मी देवासमोर साखर ठेवते हा. थँक्यू डॅड. मालविका, अगं मी गेले असते ग, तू का येतेस बाहेर? पण घरात यायची हिम्मत केलीस ना. मी तुला बाहेर सोडायला यायला नको नलू मावशी? थेट घरात घुसायची हिम्मत केलीस. आणि नुसती घरात घुसायची हिम्मत नाही केलीस, स्वतःच्या मुलीचं स्थळ घेऊन आलीस. एकदा तुझ्या मुलीने माझ्या समोर आवाज काय चढवला, तुला काय वाटलं या घरात सून म्हणून येऊ शकते, आमच्या सगळ्यांवर राज्य करू शकते, मालकीण बनू शकते या घराची, मला आयुष्यभर गप्पा बसवू शकते? काय ना नलू मावशी, त्या 10 बाय 10च्या फालतू चाळीत राहणारे लोक तुम्ही मोठ्या बंगल्याची स्वप्न बघताय. तुझ्या मुलीनी लायकीपेक्षा महागड्या मुलावर प्रेम केलं आणि तू तर आता लग्नच लावून द्यायला निघालीस. स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलीचा बळी द्यायला निघालीस. येऊ दे. लग्न करून माप ओलांडून तुझी मुलगी या घरात येऊ. एकदा का ती या घरात आली की मग ती आहे आणि मी. आपण हरलो की हरलो हे मान्य करण्यातच मोठेपणा असतो. पण काय ना, कधी कधी लोकांना ते नाही जमत. लोकांना त्या मोठेपणाच्या भ्रमातच रमायला आवडतं. तुला जितकं रमायचंय ना तितकं रमून घे मालविका. माझी स्वीटू येते आता या घरात. एकदा ती आली ना की मग ती आहे आणि तू आहेस. अरे वहिनी आल्या. वहिनी, अगं आई तू कुठे होतीस? अगं स्वीटू, ते होतं एक महत्वाचं काम. सुमन, भाजी चिरणं राहू दे आता. चल आवरायला घे, संध्याकाळी पाहुणे यायचेत घरी. वहिनी, कोण वहिनी? स्वीटूला बघायला मुलगा येणार. वहिनी, हे काय अचानक? अहो भाऊजी, मुलगा चांगला आहे. म्हटलं बघण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. तसंही पुढे मागे स्वीटूचं लग्न करावं लागणार ना. आई पण ही घाई. स्वीटू ऐक ना, मुलगा खूप चांगला आहे. तुला नक्की आवडेल. हे बघ, तुला आवडला नाही ना तर तू नाही म्हणून टाक ना. पण एकदा फोटो तरी बघ. आई मला फोटो बघायची काही गरज नाहीये. तुला आवडला असेल तर मी लग्नाला तयार. स्वीटू, आई माझे खरंच काहीच तक्रार नाहीये. त्या मुलाचा जर होकार असेल तर माझाही होकार समज.
तू दमले असशील ना, मी चहा टाकते. हा, आलेच. वहिनी, तुम्हाला असं वाटत नाहीये की थोडी घाई होते? नाही, आताच आपण एका प्रसंगातून बाहेर येतोय, त्यातून अजून स्वीटू सावरलेली नाहीये आणि तिच्यासमोर तुम्ही लग्नाचा विषय काढताय. कारण मुलगा चांगला आहे भाऊजी. शक्यच नाही हो. आमच्या स्वीटूसाठी ओम शिवाय चांगला मुलगा सापडणारच नाही. स्वीटूचा काका म्हणून मला हा पोरगा अजिबात पसंत नाही. वहिनी, हा चिन्या इकडे. मला बघायचं. हे बघ. तू बेस्ट. काय झालं? भाऊजी सुमनला दाखवा. ए सुमन, हा बघ. वहिनी, आता वहिनी बोलताय तर मुलगा बघण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे. मी असं करतो, बाहेर जातो आणि जचोरी आणि कलेबी घेऊन येतो. हा, बाबा जिलेबी आणि कचोरी घेऊन येतो. घरात खूप पसारा आहे नी, मी आवरायला घेतो. मुलगा बघायला येणार आहे म्हणजे है ना, आवरायला घेतो. वहिनी, मी स्वीटूसाठी ना एखादी छान साडी काढून ठेवते. अहो बघा ना, हा मुलगा आहे आपल्या स्वीटूसाठी. वहिनी, हा, ही साडी कशी दिसेल स्वीटूला? ही सुंदर आहे ना? सुमन खूप सुंदर आहे. खूप छान दिसेल. चहा घे ना. हो. वहिनी, त्या मालविका मॅडम होऊ देतील ना हे सगळं? त्यांना तर स्वीटू आणि ओमचं नातं पसंत नाहीये ना? हो, पण या दोघांनी एकमेकांना पसंत केलंय ना सुमन. आता फक्त एवढंच महत्वाचं, दुसरं काही महत्वाचं नाही. तू नको काळजी करूस. आता आपल्या पोरांच्या आनंदात दुसरं कोणीही येऊ शकणार नाही.